हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. उन्हाळा म्हटलं की आपल्याला आईस्क्रीम हे हवंच असतं. बऱ्याच वेळा आपण आईस्क्रीम तयार करायला गेलो तर त्याच्यामध्ये बर्फ होण्याची शक्यता असते. हाच आपला मेन प्रॉब्लेम असतो. तर आज आपण अशीच एक आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत आणि या पद्धतीनं जर तुम्ही आईस्क्रीम बनवाल तर त्याच्यामध्ये बर्फाचे खडे जे आहेत ते अजिबात होणार नाहीत आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट देखील अप्रतिम असणार आहे. तर असं हे आईस्क्रीम कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत. तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी सुरुवातीला मी अर्धा लिटर होईल इतकं फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे. अर्थातच आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे आणि हे फुल क्रीम असलेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात नको आहे. शक्यतो दूध घेताना आपलं जे पॅकिंगचं दूध असतं तेच वापरायचं. ज्यावेळी तुम्ही घरगुती दूध घेता तर त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं असण्याची शक्यता असते. म्हणून मी दूध घेताना पॅकिंगचं दूध घेतलेलं आहे. आणि गाईचं दूध आपल्याला वापरायचं नाही आहे. गाईचं दूध हे अतिशय पातळ असतं, त्यामुळे आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित बनत नाही. तर हे दूध जे आहे ते मी आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे अर्धा लिटर दूध होतं, त्यातलं थोडंसं दूध मला जे आहे ते एका वाटीमध्ये देखील काढून घ्यायचं आहे. हे भांडं आपल्याला सिलेक्ट करताना एक खबरदारी घ्यायची आहे, हे जाड बुडाचं असलंच पाहिजे. त्याचबरोबर भांड्याला पाणी जे आहे ते अजिबात चिकटलेलं असता कामा नये. अर्धा लिटर दूध जे काही होतं ते आपण एका पॅनमध्ये त्याचबरोबर एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे दूध जे आहे ते गरम केलेलं नाहीये, ॲज इट इज दूध मी वापरलेलं आहे. यानंतर आपण जे काही दूध पॅनमध्ये घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. आपली रेग्युलर साखर जी असते तीच साखर आपल्याला इथे ॲड करायची आहे. साखर ॲड करण्यासाठी जे मेजरिंग स्पून मिळतात तर ते स्पून आपल्याला वापरायचे आहेत. या स्पूननं मी 8 टेबलस्पून होईल इतकी साखर याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. साखरेचा गोडवा जो आहे तो आपल्याला खूप कमी नाही, खूप जास्त नाही असा मेंटेन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 8 टेबलस्पून होईल इतकी साखर ॲड करायची आहे. पॅन मधल्या दुधामध्ये साखर ॲड करून झालेली आहे. यानंतर आपण जे काही दूध वाटीमध्ये ठेवलं होतं तर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे. कॉर्नफ्लोअर ॲड करण्यासाठी आपण मेजरिंग स्पूननं 1.5 टेबलस्पून होईल इतकं कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. कॉर्नफ्लोअर ॲड केल्यामुळं आपल्या आईस्क्रीमला थोडासा घट्टपणा येण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. आईस्क्रीम बनवण्यासाठी शक्यतो या प्रकारच्या मेजरिंग स्पूनचा वापर करायचा, ज्यामुळं त्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट वापरलं की आईस्क्रीम अगदी व्यवस्थित असं रेडी होतं. आणि हे जे काही आपण कॉर्नफ्लोअर ऍड करणार आहोत ते बघा असं त्याचा ढीग करायचा नाही, तर काय करायचं सपाट लेवलनं होईल असं आपल्याला ते यूज करायचं आहे. तर 1.5 टेबलस्पून होईल इतकं कॉर्नफ्लोअर मी या दुधामध्ये ऍड करून झालेलं आहे. कॉर्नफ्लोअर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकं जीएसएम पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. आईस्क्रीमचं जे काही मटेरियल मिळण्याचं दुकान असतं तर त्यामध्ये आपल्याला या पावडरी जे आहेत ते मिळून जातात. जीएसएम पावडर सुद्धा आपल्याला 1.5 टेबलस्पून होईल इतकीच यूज करायची आहे. शक्यतो पावडर जी आहे ती वापरा. जीएसएमचे फ्लेक्स पण मिळतात, तर फ्लेक्स जे आहेत ते आपल्याला वापरायचे नाही आहेत. फ्लेक्स वापरलं तर त्याच्यामध्ये काही वेळेला गाठी होण्याची शक्यता असते. यानंतर आपल्याला यामध्ये सीएमसी पावडर ऍड करायची आहे. सीएमसी पावडर जी आहे ती आपण टीस्पूनच्या मापामध्ये ऍड करणार आहोत. इथं मी घेताना 1/4 टीस्पून होईल तो स्पून घेतलेला आहे. तर यातलाही अर्धा म्हणजे त्या 1/8 टीस्पून होईल इतकी सीएमसी पावडर ऍड करायची आहे. सीएमसी पावडर ऍड केल्यामुळं आपलं आईस्क्रीम जे आहे ते लवकर मेल्ट होऊ नये यासाठी आपण सीएमसी पावडरचा वापर करतोय. जीएसएम पावडर ऍड केल्यामुळे काय बघा, आईस्क्रीम जे आहे ते अगदी क्रीमी क्रीमी होण्यासाठी म्हणून आपल्याला मदत होती. यासाठी आपण या 2 पावडरचा वापर केलेला आहे. आता जे काही आपण पॅन मध्ये साखर ऍड करून ठेवलेलं दूध होतं ते आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत आणि त्यातली साखर आपल्याला मेल्ट होऊन द्यायची आहे. मंद आचेवर दूध जे आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यातली फक्त आपल्याला साखर विरघळू द्यायची आहे. दुधाला उकळी येण्याची आवश्यकता नाहीये. साखर विरघळली गेली की त्यानंतर आपण जे काही एका बाउलमध्ये आता सगळ्या पावडरी मिक्स करून ठेवलेलं ते जे काही मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. दुधामध्ये साखर विरघळली जाते तोपर्यंत आपण बाउलमध्ये ज्या काही पावडरी मिक्स करून घेतल्या होत्या त्या सगळ्या पावडरी आहेत त्या एकसारख्या ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुठळी होता कामा नये अशा त्या सगळ्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात. दुधामध्ये साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली गेलेली आहे.
आता आपल्याला बाउलमध्ये तयार असलेलं पावडरींचं मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. यानंतर मंद आचेवर हे सगळं जे काही मिश्रण आहे ते आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटासाठी हे आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. वेगवेगळ्या पावडरी त्याचबरोबर कॉर्नफ्लोअर जे काही आपण ऍड केलेलं आहे ते आपल्याला चांगलं असं थोडंसं शिजू द्यायचं आहे. ते कच्चं राहता कामा नये आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. नाहीतर काय होईल बघा, कॉर्नफ्लोअर वगैरे जे आहे ते खाली पॅनला चिटकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण कंटिन्युअसली ते ढवळत राहायचं. 7 मिनिटासाठी कंटिन्युअस ढवळत राहून हे सगळं मिश्रण मी मंद आचेवर व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर ते तुम्हाला थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाल्यासारखं वाटेल. ज्यावेळी ते घट्ट व्हायला थोडीशी सुरुवात झाली असं वाटलं की लगेच आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला आणून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी म्हणून ठेवणार आहोत. आता मिश्रण जे आहे ते पूर्णपणे मी थंड होऊन दिलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ते फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवण्यासाठी मी या ठिकाणी एक प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गार झालेलं मिश्रण जे आहे ते ओतून घ्यायचं आहे. हा कंटेनर घेताना देखील आपल्याला याच्यामध्ये एक खबरदारी घ्यायची आहे की या कंटेनरला देखील कुठंही पाण्याचा अंश असता कामा नये. आता हे तयार मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये मी ओतून घेते. मिश्रण जे आहे ते मी सगळं त्या प्लास्टिक कंटेनरमध्ये ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हा कंटेनर मला एअरटाईट असा पॅक करायचा आहे. त्यामुळे एक मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि झाकण आपल्याला घालण्यापूर्वी तो प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि मग आपण तो पॅक करणार आहोत. असं केल्यामुळं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे हवा जाणार नाही आणि त्यामुळं बर्फ तयार होणार नाही. आता हा कंटेनर जो आहे तो आपण पूर्ण रात्रभर म्हणून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आता हा कंटेनर मी पूर्ण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आता मी तो ओपन करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू करायची आहे. आता या कंटेनर मधलं आईस्क्रीम जे आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे. प्लास्टिक कंटेनरमध्ये चमच्याचा वापर करून छोटे छोटे तुकडे कट करायचे आणि ते घट्ट असतानाच आपल्याला काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप आपल्याला पातळ होऊ द्यायचं नाही आहे. घट्ट असतानाच आपल्याला ही जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे. पूर्ण कंटेनर मधलं जे काही मिक्सचर होतं ते काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते सॉलिड असतानाच आपल्याला ते हँड ब्लेंडरच्या साह्यानं पूर्ण फेटायला सुरुवात करायची आहे. अगदी सॉलिड स्टेटमध्ये असतानाच आपल्याला फेटायला सुरुवात करायची आहे. जर ते पूर्ण वितळलं गेलं, पातळ झालं तर नंतर ते फेटल्यानंतर जसं आपल्याला फ्लफी पाहिजे तसं होणार नाही. त्यामुळं ते सॉलिड असतानाच आपण फेटून घेतोय. सुरुवातीला ते होणार नाही, पण थोडं थोडं हळूहळू छोटे छोटे क्यूब्स त्याचे जे आहेत ते ब्लेंड होतील आणि त्यानंतर ते मिक्सचर जे आहे ते फ्लफी व्हायला सुरुवात होईल. हे मिश्रण फेटण्यासाठी आपल्याला हँड ब्लेंडरचाच वापर करायचा आहे. मिक्सर वापरू नका. मिक्सर जर तुम्ही वापरला तर त्याच्यामध्ये ते पूर्ण लिक्विड होऊन जाईल. परत त्याचं दुधासारखं मिश्रण तयार होईल. तर तसं आपल्याला नको आहे. यासाठी हँड ब्लेंडरचा वापर करायचा आहे. 3 ते 4 मिनिटं फेटून झाल्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे. आपल्याला आणखी 10 ते 12 मिनिटं हे मिश्रण जे आहे ते पूर्ण हँड ब्लेंडरनं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं आईस्क्रीम जे आहे ते हलकं होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण जे आहे ते मी 12 ते 15 मिनिटासाठी फेटून घेतलेलं आहे. हळूहळू तुम्हाला त्या मिश्रणाचा आकार जो आहे तो वाढलेला असा दिसून येईल. हँड ब्लेंडरचा वापर करून अशा प्रकारे फेटल्यामुळं त्याच्यामध्ये चांगली हवा भरली जाते. त्याचबरोबर ते क्रीमी असं मिक्सचर जे आहे ते रेडी होतं. आता आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स जो आहे तो ॲड करायचा आहे. व्हॅनिला इसेन्स जो ॲड करताना आपल्याला काळजीपूर्वक ॲड करायचा आहे. सुरुवातीला थोडा थोडा करून ॲड करायचा. सुरुवातीला पाव टीस्पून होईल इतका व्हॅनिला इसेन्स ॲड करून बघा. त्याच्यानंतर मिश्रण जे आहे ते फेटून घ्यायचं. त्यानंतर टेस्ट करायचं आणि टेस्टला जर आपल्याला कमी वाटलं तर आपण काय करतोय, परत एकदा व्हॅनिला इसेन्स ॲड करतोय. तर मी सुरुवातीला पाव टीस्पून होईल इतका व्हॅनिला इसेन्स ॲड करून घेतलेला आहे. यानंतर मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधावरची साय जी आहे ती वापरली तरी देखील चालेल. जवळजवळ 2 टेबलस्पून होईल इतकं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आणि ते देखील या फेटलेल्या मिश्रणामध्ये ॲड करूयात. इसेन्स आणि फ्रेश क्रीम घातलेलं हे मिश्रण जे आहे ते पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटासाठी फेटून घेऊया.
ज्यामुळं ते या सगळ्यामध्ये छान असं मिक्स होईल. फ्रेश क्रीम घातल्यामुळं आपल्या आईस्क्रीमला एक क्रीमी क्रीमी चव येणार आहे. इसेन्सचं प्रमाण जे आहे ते आपल्याला अगदी लिमिटेड असं वापरायचं असतं. जर इसेन्स तुमचा स्ट्रॉंग असेल तर प्रमाण जास्त झालं तर आईस्क्रीमची टेस्ट आहे ती बिघडू शकते. म्हणून आपण थोडं थोडं टाकून टेस्ट करून इसेन्स जो आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं आईस्क्रीम जे आहे ते ब्लेंड करून रेडी झालेलं आहे. ते पुन्हा एकदा मी प्लास्टिक कंटेनरमध्ये ऍड केलेलं आहे. प्लास्टिक कंटेनरमध्ये पूर्णपणे आपण ते भरून घेऊया. परत एकदा त्याच्यावर प्लास्टिक पेपर घालायचा आणि पूर्ण एअरटाईट करून ते पॅक करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये पुन्हा 8 ते 10 तासासाठी सेट होण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचं. 8 ते 10 तासानंतर आपलं आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेलं आहे. आता ते आपण सर्व करणार आहोत. आईस्क्रीम सर्व करण्यासाठी आपण स्कूपचा वापर करणार आहोत. शक्यतो स्कूपचा वापर करा. स्कूप जर नसेल तर एखाद्या गोल चमच्याचा वापर केला तरी देखील चालेल. तर स्कूपच्या साह्यानं अशा प्रकारे मी आईस्क्रीम जे आहे ते फुल भरून घेतलेलं आहे आणि ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. स्कूपच्या साह्यानं आपण आईस्क्रीम जर सर्व केलं तर त्याला एक लाईनड असं टेक्स्चर येण्यासाठी म्हणून काय होते मदत होते. अगदी बाहेरसारखा लुक जो आहे तो मेंटेन होतो. तर अशा प्रकारे एका प्लेटमध्ये आपल्याला जितके बॉल्स हवे आहेत तेवढे बॉल्स जे आहेत ते आपण सेट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडीशी टुटी फ्रुटी जी आहे ती स्प्रेड करून घ्यायची आहे. टुटी फ्रुटी जे आहे ते ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे फायनली आपलं व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते खाण्यासाठी म्हणून रेडी झालेलं आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील हे व्हॅनिला आईस्क्रीम नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं आईस्क्रीम कसं बनलेलं आहे. तर ही होती आपली आजची व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.